जर तुमची रास मिथुन असेल तर जुलैचा शेवटचा टप्पा आणि ऑगस्टची नवीन सुरुवात ग्रहाच्या बदलत्या चालीमुळे तुमच्यासाठी नवीन महत्वाचा टप्पा ठरू शकते. जुलैच्या शेवटच्या दिवसामध्ये ग्रहांची ऊर्जा तुम्हाला अडकलेल्या कामांकडे पुन्हा लक्ष देण्यास प्रवृत्त करू शकते. अपूर्ण राहिलेल्या गोष्टी पूर्ण करण्याची संधी मिळू शकते. ऑगस्टमध्ये बुधाचा प्रभाव संवाद, शिकणे, कागदपत्रे आणि नवीन संपर्कामध्ये मदत करू शकतो. आणि गुरुचा प्रभाव देखील योग्य मार्गदर्शन आणि दीर्घकालीन निर्णयाकडे लक्ष देण्यास प्रेरणा देऊ शकते. या काळात घाईघाईने निर्णय घेऊ नका. प्रत्येक संधीचा शांतपणे विचार करा. काही गोष्टी उशिरा जरी मिळाल्या तरी त्या अधिक फायदेशीर ठरू शकतात. बुधवारी गणेशाची पूजा करा आणि ओम गण गणपतये नमः या मंत्राचा 21 वेळा जाप करा. त्यामुळे मन एकाग्र ठेवण्यास आणि विचार स्पष्ट राहण्यास मदत होऊ शकते. जर तुमची रास मिथुन असेल तर कमेंटमध्ये मिथुन नक्की लिहा. तुमच्या पार्टनरची किंवा जवळच्या व्यक्तीची रास देखील मिथुन असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठल्या राशीबद्दल जाणून घ्यायला आवडेल हे मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.